राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे महानगरपालिका निवडणूक आणि त्यातही भाजप शिवसेनेची युती याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। कारण येथील संभ्रम आणि ट्विस्ट कायम आहे। एकीकडे पुण्यातील युती तुटल्याचं चित्र असताना शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आणि मंत्री उदय सामंत युती तुटली नसल्याची माहिती देत आहेत। या संभ्रमामागे धंगेकर आणि पुणे भाजपमधील वाद आहे। हा वाद नेमका काय? धंगेकरांना नेमकं काय महागात पडलं जाणून घ्या। धंगेकर आणि शहरातील भाजपाच्या नेत्यांमधील वैर सर्वश्रुत आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणात खासदार मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर्स यांच्यावर गंभीर आरोप झाले होते। रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण लावून धरले होते। त्यानंतर अद्यापही भाजप आणि धंगेकर यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यामुळे धंगेकर यांना महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांच्या सूचनेमुळे जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार विजय शिवतारे यांच्याकडे याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली। शिवतारे आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यात झालेल्या वादानंतरही धंगेकर हे जागा वाटपाच्या चर्चेमधून दूर राहिले। भाजप बरोबर जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना शिवसेना शिंदे गटाचे नेते हे धंगेकर यांच्याशी चर्चा करत होते। त्यामुळे पडद्यामागून धंगेकर हेच होते। मात्र भाजपने त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर धंगेकर यांनी डावपेच सुरू केले। त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या। धंगेकरांनी अजित पवार यांच्याकडेही पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी मागितली होती। मात्र थेट देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोन करून धंगेकरांना उमेदवारी देऊ नका असं सांगितल्याने धंगेकरांचा तोही प्लॅन फेल झाला। दुसरीकडे धंगेकरांना विरोध असल्याने भाजपने त्यांच्या प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये एकही जागा सोडली नाही। त्यामुळे धंगेकर हे युती तोडावी यासाठी आग्रही आहेत। भाजपकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे। भाजपने शिवसेनेला ज्या जागा दिल्या आहेत त्यामध्ये मध्यवर्ती शहरातील एकही जागा नाही। यावरूनही भाजप शिवसेना नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। स्वतः धंगेकर हे भाजपकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तक्रार नेत्यांकडे करत आहेत। एवढेच नाही तर सुरुवातीपासूनच त्यांनी अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढावे असे सांगितले। जागांसाठी भाजपची लाचारी पत्करू नये अशी भूमिका शीर्षस्थ नेत्यांपुढेही मांडली आहे। धंगेकर हे कोणत्या राजकीय चाली करणार यावर भाजप लक्ष ठेवून आहे। त्यामुळे हु इज धंगेकर असा प्रश्न करून धंगेकर यांची खिल्ली उडविणाऱ्या भाजपला धंगेकरांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे।